असं वाटतंय ड्रॅगन तोंडाने आग ओकतोय, पण तरीही गारगार लागते. एक मिनिट, मी सुंदर, तुला जे बोलायचंय तुझे करतेस आणि तुझे जे मनात आहे जुळत नाहीये. पण बंद कर, मलम लाव, जखम भरायला उडतो आणि ती संपूर्ण आग त्याच्या हातावरती जाते. त्यामुळे त्याच्या हाताला खूपच जास्त भाजलेलं असतं. पण इथे जेव्हा कापराचा भडका उडतो, इथे आरतीच्या ताटामध्ये आग लागते, तेव्हा ईश्वरी न घाबरता अर्णवच्या हातातून आरतीचं ताट बाजूला घेते आणि लगेच ते बाजूला ठेवून देते. तेव्हा मामा म्हणतात, आकाश, अरे ती आग विझवून टाक बरं आधी. तेव्हा आकाश ग्लासातून पाणी घेतो आणि संपूर्ण आगीवरती टाकून ती आग आता विझून टाकतो. तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते, अरे देवा, हे काय झालं? कापराचा इतका मोठा भडका कसा काय उडाला? अपशकून झाला, अपशकून. मामा म्हणतात, अगं वल्लरी, हे काय चाललंय तुझं? इथे काय घडले आणि तू काय बोलतेस? तेव्हा इथे एवढं मोठं संकट अर्णववरती कसं काय आलं याचाच विचार करते मी. तेव्हा इथे आकाश म्हणतो, ब्रो, मी ॲम्ब्युलन्सला फोन करतो, चल आपण डॉक्टरकडे जाऊया. तेव्हा इकडे अर्णव म्हणतो, नाही नको, मला एवढं काही झालेलं नाही आहे, डॉक्टर वगैरे नको. तेव्हा आकाश म्हणतो, अरे असं काय करतोयस? किती भाजलंय तुला? तेव्हा ईश्वरी म्हणते, आहो किती भाजलंय तुम्हाला? तेव्हा इथे आजी म्हणते, चिंटू, अरे डॉक्टरकडे काही नाही म्हणतोयस, बघ ना तुला किती भाजलंय, त्रास होत असेल, डॉक्टरकडे चल बरं. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, नाही आजी नको, अगं इतकं मला काहीही झालेलं नाही आहे. तेव्हा आजी म्हणते, अरे तुझ्यावरती एवढं मोठं संकट आले आणि काही नाही झालं म्हणतोयस. तेव्हा वल्लरी म्हणत असते, अरे संकट काय आता सांगून येतं का येताना? संकट तर येऊन दाराला धडकले ना आपल्या. हे काय संकट समोरच तर उभं आहे. हे सगळं नाही या ईश्वरीमुळे झाले. जेव्हापासून अर्णवच्या आयुष्यात आली तेव्हापासून काही ना काहीतरी त्याच्या मागे त्रास आहेच ना. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, अगं असं काय बोलतेस मामी? ईश्वरीमुळे आपल्या चिंटूचा जीव असलाय. बरं झालं तिने योग्य वेळेवरती ताट हातातून बाजूला ठेवलं. तेव्हा वल्लरी म्हणते, अंजली, अगं हे काय बोलतेस तू? एवढ्या वेळा आपल्या घरामध्ये पूजा होते, इथे उपास तापास होतात, पण असं कधी झालेलं तू बघितलेस का? ह्याच वर्षी या मुलीबरोबर अर्णवने पूजा केली आणि लगेच कापराचा भडका उडाला. कसं शक्य आहे सांग बरे? ही मुलगी एक संकटच आहे अर्णवच्या आयुष्यात, म्हणून तर त्याच्या हाताला इतकं भाजलं ना. तेव्हा अंजली म्हणते, चिंटू चल तू माझ्याबरोबर, चल, ते बघ तुझ्या हाताला खूप भाजलंय, मी मलम लावून देते, चल. तेव्हा इथे आजी म्हणत असते, अरे चिंटू, हे काय होते तुला? बाळा, अरे डॉक्टरकडे जा रे, मला तुझी खूप काळजी वाटते. तेव्हा अंजली म्हणत असते, आजी अगं तू नको पॅनिक होऊस, अगं तुझी तब्येत आधीच बरी नाही आहे, तू चल बरं माझ्याबरोबर रूममध्ये, चल, तू आराम कर, चल, चिंटूला इतकं काही झालेलं नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अंजली आजीला घेऊन रूममध्ये जाते. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, तुम्ही चला माझ्याबरोबर, मी तुमच्या हाताला मलम लावून देते. आणि ईश्वरी अर्णवला आपल्याबरोबर आता रूममध्ये घेऊन जाते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे लावण्याला या गोष्टीचा खूपच जास्त राग आलेला असतो. तर इथे ओल्ड लेडी म्हणजे आजीच्या मनामध्ये भीती घालून इथे वल्लरीला जिंकल्यासारखं वाटत असतं. तर प्रेक्षकांनो, इथे आता राकेश बसलेला असतो, खूप दारू प्यायलेला असतो. तेव्हा तो बघतो, ज्या ठिकाणी त्याने दारूचा ग्लास फोडलेला असतो तिथेच त्याने ईश्वरीचा फोटोसुद्धा रागाने फेकून दिलेला असतो. तेव्हा इथे राकेश उभा राहतो, ईश्वरीचा फोटो आता उचलतो. ईश्वरीचा फोटो उचलत असताना आजूबाजूला इथे ग्लासच्या काचा पडलेल्या असतात. ती आता ग्लासची काच त्याच्या हाताला टुकते. तेव्हा त्याच्या हातातून रक्त येतं. तेव्हा इथे राकेश फोटो उचलतो आणि म्हणतो, ईश्वरीजी, अहो तुम्ही का माझ्यापासून दूर झालात? सांगा ना, का ईश्वरी माझ्यापासून तू दूर गेलीस? हे बघ ना, अगं माझ्या हातातून रक्त आले बघ. अगं तुझ्यासाठी मी माझ्या स्वतःचं रक्तसुद्धा सांडवू शकतो. तुला माहिती आहे का, तुझ्यासाठी मी माझ्या स्वतःचा जीवसुद्धा पणाला लावू शकतो. पण तू ते समजून घेतलं नाहीस. आणि तो इथे ईश्वरीच्या चेहऱ्याला म्हणजे त्या फोटोला पूर्णपणे आपल्या हाताचं रक्त लावत असतो आणि म्हणतो, ईश्वरी, काहीही झालं ना तरीसुद्धा तू माझी आहेस तू. मी तुला माझ्या हृदयापासून कधीही लांब करणार नाही आहे. आणि इथे राकेश तिच्या डोक्याला, कपाळावरती कुंकूसुद्धा लावतो. म्हणजे त्याच्या हाताचं रक्त तो तिच्या पूर्ण कपाळाला, चेहऱ्याला चोळून चोळून लावतो. आणि तो म्हणतो, हे बघ, आता मी तुझ्या भांगामध्ये कुंकूसुद्धा भरलं, तू फक्त आता राकेशची आहेत, राकेशची, असं म्हणून त्याने तो फोटो आपल्या हृदयाजवळ कवटाळून ठेवलेला असतो आणि तो आता वेड्यासारखा वागत असतो. तर इथे आजीने खूप टेन्शन घेतलेलं असतं. अंजली म्हणत असते, आजी अगं नको असा विचार करू, चिंटूला काही झालेलं नाही आहे, तो फक्त एक अपघात होता. पण तू बघितलंस ना, इथे इतकी आग होती ताटामध्ये, तरीसुद्धा ईश्वरीने अर्णवच्या हातातून त्या आगीचं ताट बाजूला ठेवलं, आरतीचं ताट घेऊन बाजूला ठेवलं की नाही. तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते, अगं पण अंजली, आपल्या अर्णववरती संकटसुद्धा त्या मुलीमुळेच आलं ना. अगं ती मुलगी जेव्हापासून आपल्या अर्णवच्या आयुष्यात आली ना, तेव्हापासून त्याच्यावरती काही ना काहीतरी संकट येतच आहेत. आता तू मला सांग, गुरुजींनी भाकीत केलंय की ईश्वरीबरोबर अर्णवची पत्रिका जुळत नाही आहे, ईश्वरीमुळे अर्णववरती संकट येणार आहे. तर तसं झालं ना, त्या ईश्वरीमुळेच आपल्या अर्णववरती संकट आलं ना. तेव्हा इथे अंजली म्हणते, मामी अगं असं काय बोलतेस तू? उलट ईश्वरीमुळे अर्णववरचं संकट टळलं. तू बघितलं नाहीस का, आरतीचं ताट ईश्वरीनेच घेऊन बाजूला ठेवलं ना. तेव्हा इथे मामी म्हणत असते, अगं अंजली, तू खूपच जास्त साधीभोळी आहेस गं. म्हणजे आजूबाजूला जे काही घडतंय ते तुला बघायचंच नाही आहे का, की आपलं बघूनसुद्धा न बघितल्यासारखं करायचं? अगं मी तुला सांगते ना, हे सगळं त्या मिडल क्लास ईश्वरीमुळे झाले. तिच्यामुळे आपल्या अर्णवच्या आयुष्यामध्ये संकट येणार हे नक्की. काय आई, बरोबर ना? तुम्हाला काय वाटतं,
तेव्हा इथे अंजली म्हणत असते असं काही नाही आहे. तेव्हा आजी म्हणते थांबा तुम्ही दोघीजणी, संकट आहे की नाही त्या मुलीमुळे मला माहीत नाही, पण माझ्या अर्णवच्या हाताला ज्या पद्धतीने भाजलंय, मला असं वाटतंय की माझ्या अर्णवला तिच्यापासून धोकाच आहे. मला काळजी माझ्या चिंटूची वाटते, बाकी कुणाचीही नाही. मला माझ्या अर्णवची काळजी वाटते. तेव्हा वल्लरी म्हणते हो ना आई, अहो आम्हाला सुद्धा अर्णवचीच तर काळजी आहे ना, आणि हे सगळं त्या मिडल क्लास ईश्वरीमुळे झाले. ही तर फक्त सुरुवात आहे असं मला वाटतं. तेव्हा लावण्य म्हणत असते की अरे बापरे, म्हणजे त्या मुलीमुळे आता AR वरती अशी संकटं येतच राहणार आहेत का. तेव्हा इथे अंजली काही बोलायला जाणार तेवढ्यातच सगळ्या जणी मध्ये मध्ये बोलून तिला गप्प करत असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी ज्या पद्धतीने अर्णवला बोलते की तुम्ही चला माझ्याबरोबर, मी तुम्हाला मलम लावून देते, जेव्हा इथे अर्णवच्या हाताला खूप जास्त भाजलेलं असतं तेव्हाचा प्रसंग आता इथे अर्णवला आठवतं. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णवच्या हाताला इतकं भाजलेलं असतं पण तरीसुद्धा ईश्वरीमुळे त्याला इतका त्रास होत नसतो, कारण ईश्वरी आता त्याला मलम लावणार असते. ईश्वरी फर्स्ट एड बॉक्स घेऊन रागानेच आता रूममध्ये येते, रागानेच दरवाजा बंद करते. त्यानंतर इथे स्वतःला आता स्टूलसुद्धा बसायला घेते. हे सगळं बसायला घेतल्यानंतर इथे आता ईश्वरी अर्णवचा घट्ट हात पकडते आणि बाजूला घेते. तेव्हा अर्णव इथे ओरडतो. ईश्वरी म्हणते काय झालं ओरडायला, भाजलं इथे आणि मी पकडले हात, इतकं ओरडायची काय गरज होती. तेव्हा अर्णव म्हणतो नाही काही नाही, मी मगाशी सुद्धा ओरडलो ना, तेव्हा फ्लोमध्ये ओरडलो, बाकी काही नाही. तेव्हा इथे ईश्वरी आता मलम लावून देत असते. तेव्हा अर्णव म्हणत असतो की गारगार वाटते. तेव्हा ईश्वरी म्हणते काय हो, तुम्हाला स्वतःची काळजी घेता येत नाही का, गारगार वाटते म्हणे, काळजी घ्यायची ना जरा, पण इथे नाही, स्वतः मात्र बेजबाबदारपणे वागायचं आणि दुसऱ्या माणसाच्या जीवाला घोर लावायचा, बरोबर ना. तेव्हा इथे आता अर्णव म्हणत असतो मी सिंदूर, हे जर तुला भाजलं असतं ना तर तू काय म्हणाली असतीस आता माहिती आहे, तू म्हणाली असतीस जानबुचके केलं तुम्ही, हे मुद्दामून केलं मला त्रास देण्यासाठी, बरोबर ना, असंच म्हणाली असतीस ना तू. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की नाही, असं मी म्हणालेच नसते. तेव्हा अर्णव म्हणतो नाही, असंच म्हणाली असतीस तू की जानबुचके केलं ते तुम्ही, कारण का तुम्हाला मला त्रास द्यायचा आहे ना, म्हणून केलं ते तुम्ही. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव म्हणत असतो मी सिंदूर, पण खरं सांगू का, आज तुझ्यामुळे माझा जीव वाचला. तू योग्य वेळेवरती आरतीचं ताट बाजूला ठेवलंस, नाहीतर आज माझं काय झालं असतं काय माहिती. मला तर असं वाटतं की आज मी जळून खाक झालो असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते काय म्हणाला, गप्प बसावं तुम्ही, काही काय बोलता, इथे स्वतःची काळजी घ्यायची नाही आणि नको ते शब्द बोलायचे. एरवी तर तुम्ही नको तेवढी इंग्लिश झाडत असताना, पण इथे बरोबर नको त्या ठिकाणी नको तेव्हा इथे इतके मोठे मोठे मराठी शब्द वापरता, जळून खाक वगैरे काय. हे बघा, असे शब्द परत तोंडातून काढायचे नाही या, आणि शांत बसा, मलम लावते ना मी, जखम भरली पाहिजे, इथे बडबड करू नका. तेव्हा इथे अर्णव आता शांत बसतो. ईश्वरी आता मलम लावते आणि हातावरती फुंकर मारत असते, जोरात जोरात फुंकर मारत असते. तेव्हा अर्णव म्हणत असतो ड्रॅगन तोंडातून आग ओकतोय असं वाटतं, पण तरीसुद्धा गारगार वाटते. तेव्हा ईश्वरी म्हणत असते जोक कसले करताय हो तुम्ही, इतकं भाजलंय तुम्हाला, स्वतःची काळजी घेता येत नाही का, उगाच आपलं काही बोलायचं, जळून खाक वगैरे बोलताय. हे बघा, याच्या पुढे आहे ना स्वतःची काळजी घ्या तुम्ही, आणि असे लागलं वगैरे असेल ना तेव्हा जोक करत जाऊ नका. आधी माणसाच्या जीवाला घोर लावायचा आणि मग इथे जोक करायचे. तेव्हा इथे ईश्वरी आता खूपच जास्त काळजीने अर्णवबद्दल बोलत असते. तिच्या बोलण्यातून इथे अर्णवला आता ईश्वरीला आपली काळजी वाटते हे कळत असतं. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो मी सिंदूर, तुला माझी काळजी वाटते का. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते नाही, असं काही नाही आहे, कळलं ना. तेव्हा अर्णव म्हणतो नाही, तुझ्या मनात जे काही आहे, तू बोलतेस जे काही, आणि जे तुझ्या चेहऱ्याकडे बघून वाटतंय, असं वाटतंय की या तिघांचं सुद्धा काही मेलच नाही आहे. तेव्हा इथे ईश्वरी आता गप्पच बसते, कारण इथे तिला अर्णवची काळजीच वाटत असते. अर्णव म्हणत असतो मी सिंदूर, पण मी खरं बोलतोय, तुझ्यामुळेच आज माझा जीव वाचलाय, तू वाचवलेस मला. अगं तू योग्य वेळेवरती माझ्या हातातून ताट घेऊन बाजूला ठेवलंस, मग तुझ्यामुळे माझा जीव वाचलेला नाही आहे का. तेव्हा इथे आता ईश्वरी म्हणत असते बरं आता गप्प बसा तुम्ही, मी इतकं काहीही केलेलं नाही आहे, माणुसकीच्या नात्याने मी केलं. तेव्हा इथे अर्णव म्हणतो माणुसकीच्या नात्याने का होईना, पण केलंच ना, ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे, मला काही तुमची काळजी वगैरे वाटत नाही आहे, असं आता ईश्वरी म्हणत असते. तर प्रेक्षकांनो, इथे आता आकाश इथे कापूर व्यवस्थित बघत असतो. तेव्हा मामा येतात आणि म्हणतात काय रे आकाश, काय झालं, इतकं काय निरखून बघतोयस. तेव्हा आकाश म्हणतो बाबा बघा ना, मला हा कापूर फॉल्टी वाटतोय, इतका कसा भडका उडाला, इतकी कशी आग लागली. मी एक काम करतो, ही कंपनी ज्या कापूरवाल्यांची आहे ना, मी आता त्यांना फोनच करतो आणि त्यांना चांगला इथे धडा शिकवतो. तेव्हा मामा म्हणतात अरे नको नको, लगेच घाई करू नको, हे बघ लगेच फोन करू नकोस आकाश, शांत हो बरं. तेव्हा आकाश म्हणतो नाही डॅड, शांत कसा हो, हा कापूर इतका जळलाच कसा, कापूर शांतपणे जळत असतो, एवढा भडका कधी उडतो का. तेव्हा मला असं वाटतं ह्या कापरामध्ये काहीतरी गडबड आहे, पण मी या सगळ्याचा छडा लावणारच, या सगळ्याची शहानिशा करणारच. तेवढ्यातच तिथे अंजली येते. तेव्हा मामा म्हणतात अंजली काय झालं, सगळं काही ठीक आहे ना, आई कशी आहे, आई घाबरली असेल ना. तेव्हा अंजली म्हणत असते हो ना, आजीला असं वाटतंय की हे सगळं ईश्वरीमुळे झाले,
आता आजीला मी किती वेळा सांगितलं, उलट ईश्वरीमुळे आपल्या चिंटूचा जीव वाचलाय. तिने योग्य वेळेवरती आरतीचं ताट बाजूला ठेवलं, पण त्याचा विचार कुणी करत नाहीये. इथे मामी लावण्यासुद्धा या गोष्टीला खतपाणी घालतायत की हे सगळं ईश्वरीने मुद्दामून केले म्हणून. आता त्या बिचारीची या सगळ्यामध्ये काय चूक आहे सांग बरं. आजीला असं वाटतंय की ईश्वरी अर्णवच्या आयुष्यात आली म्हणून अर्णवच्या आयुष्यामध्ये संकट येत आहेत. तेव्हा आकाश म्हणत असतो, नाही डॅड, मी पण थांबणार नाही आहे. या कापराचा नक्की काय प्रकार आहे ना ते मी शोधूनच काढणार आहे. तेव्हा इथे मामा म्हणत असतात की हे नक्की चालले तरी काय, मला कळत नाही आहे. आजीच्या मनामधला हा गैरसमज दूर करायलाच हवा की ईश्वरीमुळे काही झालेलं नाही आहे, नाहीतर आई उगाच तीच भीती आता मनामध्ये घेऊन ठेवेल. तेव्हा अर्णव म्हणतो, मी एक काम करतो, या कापराला मी पुन्हा एकदा चेक करतो, नक्की या बाबतीत काय घडलंय ना ते शोधून काढायलाच हवं. तेव्हा इथे मामा म्हणत असतात की अंजली, इथे आता आजीची भीती, आईची भीती आणि आकाशची शंका दोन्हीसुद्धा खोट्या ठरू दे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता ईश्वरी शांत बसलेली असते. ईश्वरी मनामध्ये म्हणत असते, मी हे काय बोलले, मला काय या भडकुच्यांची काळजी वगैरे वाटते की काय, म्हणून मी हे सगळं बोलत होते. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, मी सिंदूर काय झालं, तुझ्या मनात जे काही चाललंय त्याचं उत्तर मी देऊ का. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय चाललंय. तेव्हा अर्णव म्हणतो, नाही, तुझ्या मनामध्ये आता जे काही विचार चालू आहेत ना त्याचं उत्तर माझ्याकडे आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय काय उत्तर आहे तुमच्याकडे. तेव्हा अर्णव म्हणतो, नाही, तुला असं वाटत असेल ना की आपण याची इतकी काळजी का करतोय, आपण याच्याबद्दल इतकं का बोललो, बरोबर ना, तुला माझी काळजी वाटते म्हणूनच ना. मी सिंदूर, तुला माझी काळजी आहे म्हणून तू हे सगळं बोललीस आणि माझ्या हाताला मलम लावून दिलंस. तेव्हा ईश्वरी म्हणते, अजिबात नाही, मला काही तुमची काळजी वगैरे नाही आहे, मी हे जे काही केलं ते इथे इन्सानियतच्या नात्याने केले, बाकी काही नाही. तेव्हा अर्णव म्हणतो, हो का, इन्सानियतच्या नात्याने केलंस ना, मग आता तू मला सांग, जर आता पुन्हा मला लागलं किंवा असं भाजलं तर तू माझी काळजी घेशील की नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही या, माझ्याकडे इन्सानियतचा टॉक इतका जास्त पण नाही आहे की प्रत्येक वेळेला मी इन्सानियत दाखवेनच, म्हणजे पुन्हा असं काही झालं तर मी काळजी घेईन असं अजिबात नाही आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, अच्छा, म्हणजे माणुसकीच्या नात्याने सुद्धा तू माझी काळजी घेणार नाही. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, नाही, सारखं सारखं असं का होईल, तुम्ही स्वतःने स्वतःची काळजी घ्यायला नको का. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, अच्छा, म्हणजे आता जर असं काही तुझ्या बाबतीत झालं असतं आणि मी जर केलं असतं तर तू मला चुकीचं समजली असतीस. मी जरी माणुसकीच्या नात्याने काही करायला गेलो तरी तुला सगळ्या गोष्टी चुकीच्याच वाटतात ना, बरोबर की नाही, म्हणजे पुन्हा मला त्रास झाला तर तू माझी काळजी घेणार नाहीस का. तेव्हा ईश्वरी म्हणते, अजिबात नाही. तेव्हा ईश्वरी जात असताना अर्णव मुद्दामून ओरडतो. तेव्हा ईश्वरी धावत पडते तेव्हा अर्णव म्हणतो, काय झालं, का आलीस तू इथे. तेव्हा ईश्वरी म्हणते, कारण मला तुमची काळजी वाटते म्हणून मी आले परत, आणि ती त्याच्या हाताला फुंकर मारत असते. तेव्हा इथे अर्णव तिचा हात पकडतो आणि तिला म्हणत असतो, मी सिंदूर, तू किती आणि काहीही म्हणालीस ना तरीसुद्धा मला माहिती आहे तुला माझी काळजी वाटते, बरोबर ना, काळजी तर आहेच ना तुला माझी. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की नाही, अजिबात नाही काळजी आहे, मी हे जे काही करते ना माणुसकीच्या नात्याने करते, नाहीतर तुमच्याबद्दल मला काळजी का वाटेल. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, आता मला काय माहिती तुला माझ्याबद्दल काळजी का वाटेल ते. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, नाही, पण तू बरोबरच बोलतेस, मी प्रत्येक वेळेला जे काही करतो ते सगळं चुकीचंच करतो नाही का. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता लावण्य म्हणत असते, मामी, तुम्ही ह्या वेळेला जे काही केलं ना तर मी काही बोलले नाही, पण याच्या पुढे एआरला त्रास होईल ना असा एक सुद्धा प्लॅन करायचा नाही या. तेव्हा मिडल क्लास मुलीला कितीही त्रास होऊ दे, पण जर इथे अर्णवला त्रास झाला तर मी अजिबात तुमच्या या आयडियाजमध्ये तुम्हाला साथ देणार नाही आहे. मला नाही चालणार इथे एआरला त्रास झालेला, कळलं तुम्हाला. तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते, हो गं बाई, ठीक आहे, पण तू बघितलंस का, इथे अर्णवला थोडासा त्रास झाला पण ओल्ड लेडीच्या मनामध्ये आपण किती भीती भरली हे तू बघितलंस ना, आणि ही भीती आपल्याला अशीच कायम टिकून ठेवायची आहे. मग एक दिवशी काय होईल, एक दिवशी ओल्ड लेडी इतकी घाबरेल की ती स्वतःहून त्या ईश्वरीला अर्णवच्या आयुष्यातून बाजूला काढून टाकेल, कळलं का तुला. तेव्हा लावण्य म्हणते, नाही, ठीक आहे, तेव्हाच तर मी गप्प बसले ना, पण आता यापुढे नाही या, एआरला त्रास झाला तर मी काहीही करणार नाही. तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते, हे बघ, तुला आता फक्त आईंच्या मनामध्ये जागा निर्माण करायची आहे. त्या ईश्वरीमुळे कशी संकटे येतात आणि तू या घरामध्ये आली असतीस तर सगळं कसं सुरळीत झालं असतं असं आईंना सातत्याने वाटलं पाहिजे, असं इकडे वल्लरी लावण्याला सांगत असते. लावण्याचा प्लॅन इतकाच असतो की आजीच्या मनामध्ये जी काही आता गुरुजींनी सांगितलेली भीती ही खरी ठरते असं ओल्ड लेडीला वाटलं पाहिजे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अर्णव ईश्वरीचा हात पकडतो आणि म्हणत असतो, नाही मी सिंदूर, बाकी सगळं जाऊ दे, पण आता मी तुला जे काही बोलणार आहे ना ते सगळं खरं खरं आणि मनापासून असणार आहे. खरं तर तूच माझा जीव वाचवला आहेस. योग्य वेळी आरतीचं ताट हे तू माझ्या हातातून घेऊन बाजूला ठेवलंस, नाहीतर काहीही होऊ शकलं असतं, म्हणजे अगदी मी जळून खाक झालोच असतो, पण तू माझा जीव वाचवलास. मग माणुसकीच्या नात्याने असू दे किंवा इथे आता काळजीपोटी असू दे, पण तू माझी मदत केलीस, तुझ्यामुळे मी जिवंत आहे, हे सुद्धा नाकारता येऊ शकत नाही, हेच सत्य आहे, कळतंय का तुला. तेव्हा ईश्वरी म्हणते, यापुढे अशी आरती वगैरे करत असताना तुम्ही व्यवस्थित स्वतःची काळजी स्वतः घ्याल ना. तेव्हा अर्णव म्हणतो, हो, मी स्वतःची काळजी स्वतः घेईन. तेव्हा इथे अर्णवने ईश्वरीचा हात पकडलेला असतो. ईश्वरी लगेच आपला हात सोडवते आणि तिथून इथे फर्स्ट एड बॉक्स घेऊन रूममधून बाहेर निघून जाते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर, तू माझ्याबद्दल काय विचार करतेस मला नाही माहिती,
पण तू माझ्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग होऊन गेलेली आहेस. तू आपलं नातं कधी स्वीकारशील मला नाही माहिती, पण तुझ्याशिवाय आता मी जगू शकत नाही. हे नातं मी मनापासून स्वीकारले आणि तू सुद्धा हे नातं कधी मनापासून ॲक्सेप्ट करतेस असं झालं आहे मला. तू माझ्याशिवाय राहू शकतेस, पण मी तुझ्याशिवाय अजिबात राहू शकत नाही. तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही असं अर्णव म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर, हे महाभारत जे काही घडतंय ना ते तर सुरू तुम्हीच केले ना, तुमच्यामुळे घडतंय हे सगळं. तेव्हा अर्णव म्हणतो हो माझ्यामुळे घडतंय हे सगळं. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते माझा अजूनही तुमच्यावरती अजिबात विश्वास नाही आहे, कळलं ना. तेव्हा अर्णव म्हणतो ठीक आहे ना, तुझा जर माझ्यावरती विश्वासच नाही आहे ना मग जा, कुठे विश्वास ठेवायचा आहे ना तिथे जाऊन विश्वास ठेव. इथे कशाला थांबली आहेस, जा इथून आत्ताच्या आत्ता निघून जा, गेट लॉस्ट असं इथे अर्णव आता ईश्वरीला म्हणतो. तुझा विश्वास तुला जिथे ठेवायचा आहे तिथे ठेव, माझ्यावरती नाही ठेवायचा नको ठेव. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता गेट लॉस्ट म्हणाल्यानंतर ईश्वरी रूममधून बाहेर पडलेली असते. त्यानंतर इथे अर्णव रूममध्ये बघतो आजूबाजूला, तेव्हा ईश्वरी त्याला कुठेही दिसत नाही. तो रूममधून बाहेर येतो, हॉलमध्ये येतो. हॉलमधून आता इथे अंजलीच्या रूममध्ये येतो. तेव्हा अंजली म्हणते काय रे काय शोधतोयस आणि ईश्वरी कुठे आहे. तेव्हा इथे अर्णव अंजलीकडे बघतच राहतो.